नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत चाललेल्या आहेत, तसतसा महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, या दोन्ही गटातल्या काही नेत्यांचा आणि पक्षांचा धीर सुटत चाललाय आणि त्यावरच मी आज बोलणार आहे. पण त्यापूर्वी एक सूचना: ज्यांना माझे हिंदी व्हिडिओ ऐकायचे असतात त्यांनी या व्हिडिओ खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हिंदी यूट्यूब चॅनेल माझा आहे प्रतिवाद, त्याची लिंक दिलेली आहे, ती क्लिक करून तिकडे जावं. माझे हिंदी व्हिडिओ तिथे आहेत, त्याला सबस्क्राईब करावं. आता आजच्या विषयाकडे. धीर सुटलेले दोन नेते आपल्याला दिसत आहेत. एक आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दुसरे आहेत पाचव्यांदा परत एकदा उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा पवार. अजितदादा पवार लोकसभा निवडणुकीपर्यंत आवेशात असलेले अजितदादा यांचं अवसान आता गळालेलं आहे. आपल्या हक्काच्या बारामतीमध्ये आपण आपल्या पत्नीला उभं केलं आणि तरीही तिचा प्रचंड मतांनी पराभव झाल्यानंतर अजितदादांचा धीर सुटलेला आहे आणि त्यामुळे गेल्या 2-2.5 महिन्यात हळूहळू करत ते वेगवेगळ्या शब्दातून आपला पराभव मान्य करत आहेत, स्वीकारत आहेत. ते म्हणतात ना, दुःख हळूहळू हलकं होतं. एका दिवसात कालचं दुःख आज संपलं असं होत नाही. हळूहळू करत तुमचं दुःख संपतं. तसंच कदाचित दादांचं झालेलं आहे. काय करावं हे दादांसमोर नाहीये आणि याचं कारण अजितदादा हे माध्यमातले लोक असतील आमच्यासारखे किंवा खुद्द अजितदादांच्या इर्दगिर्द असलेले त्यांच्या पक्षातले लोक असतील, या सगळ्यांनी अजितदादांना ओव्हर एस्टिमेट केलं होतं. अगदी भाजपाने सुद्धा ओव्हर एस्टिमेट केलं होतं असं आता म्हणता येईल. स्वबळावर लढणं हे अजितदादांना आजवर कितींदा जमले. आवेशात अजितदादा पुढचं पाऊल टाकतात आणि दुसऱ्या क्षणाला घाबरगुंडी उडून मागे येतात. हा पहिला अनुभव नाहीये. 2019च्या निवडणुका संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जी कोलांटी उडी मारली, बंद दरवाजा आड दिलेलं वचन वगैरे म्हणून, आणि त्यामुळे मतदाराने साफ महायुतीला कौल दिला असताना सुद्धा महायुतीचं सरकार बनण्याचे सगळे मार्ग होते ते उद्धव ठाकरे यांनी उद्ध्वस्त करून टाकले आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. तेव्हा भाजपने सुद्धा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी अजितदादांना सोबत घेतलं होतं. आता त्यामागचं पवारांचे डावपेच वगैरे हा विषय काय म्हणतात तो चावून चोथा झालेला आहे. मी तिकडे जाणार नाही. पण सकाळी सकाळी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथविधी केलेले अजितदादा हे अवघ्या 2.5 दिवसात त्यांचं अवसान मिळालं आणि ते निमूटपणे परत एकदा काकांना शरण आले होते. आता 2.5 दिवसात काकांना शरण आलेले अजितदादा आता 2.5 वर्षानंतर परत शरण येणार आहेत का, किंवा 1.5 वर्षाने शरण येणार आहेत का, एवढाच प्रश्न आता चर्चेचा राहिलेला आहे. कारण 2.5 महिन्यामध्ये हळूहळू करत अजितदादा एक एक पायरी उतरत खाली येत आहेत. हे सगळं नात्यात व्हायला नको होतं, कुटुंबापर्यंत यायला नको होतं. हे सगळी पश्चात बुद्धी आहे. मुद्दा असा आहे की अजितदादांनी आजपर्यंत राजकारण केलं ते आपल्या मागे आपल्या काकांची ताकद आहे या बळावरच केलं होतं. तुम्हाला आठवतं मित्रांनो, एकदा राज ठाकरे कशावरून तरी अजितदादांवर टीका करत होते, तेव्हा राज ठाकरेंनी म्हटलं होतं की काका पाठीशी नसता तर याला पानटपरी तरी चालवता आली असती का, असा अपमान अजितदादांचा
राज ठाकरेंनी केला होता. आणि अजितदादांचा राग इतका मस्तकात गेला होता की त्यांनी सांगितलं की माझा काका आहेच, मी कुठे नाही म्हटलंय, पण तुझं तरी काय काकाला सोडून, तुझी ओळख सुद्धा काकाचा पुतण्या अशीच आहे, नाहीतर राज ठाकरेला विचारतो कोण, असं संतप्त होऊन अजितदादा म्हणाले होते. मित्रांनो, सत्य कोणालाच आवडत नाही, कारण सत्य कटू असतं तितकंच कठोर असतं. आपल्याला काकांनी आधार दिला तरीही, काकांमुळे आपली ओळख झाली असली तरी 2005 नंतर राज ठाकरे यांनी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली, स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी शिवसेना सोडली, शिवसेनेचे आमदार वगैरे फोडले नाहीत. त्यांचे जे शिवसेनेमध्ये जिवलग सहकारी होते त्यांना घेऊन त्यांनी एक वेगळा तंबू थाटला, एक वेगळा पक्ष काढला, निवडणुका लढवल्या, त्यामध्ये नगरसेवक आमदार निवडून आणले. हे अजितदादांनी कधीतरी केलं होतं का? अजितदादांचा सगळा रुबाब हा काकांच्या बळावर निवडून येणाऱ्या आमदारांमुळे होता, स्वबळावर नव्हता. शिवसेना सोडल्यापासून राज ठाकरे यांनी आपलं बळ स्वतःच आहे हे दाखवून दिलं. अगदी काका शिवसेना प्रमुख हयात असताना सुद्धा राज ठाकरे परिवारापासून वेगळे झाले, पक्षातून वेगळे झाले आणि आपला स्वतंत्र पक्ष त्यांनी निर्माण केला, आपला चाहता वर्ग आणि आपला मतदार त्यांनी स्वतंत्र निर्माण केला आणि आपल्या चुलत भावाची टक्कर देत देत आपलं राजकारण स्वतंत्रपणे केलेलं आहे. अजितदादांना असं राजकारण आजपर्यंत कधी करता आलं नाही. म्हणूनच 2019ला 2.5 दिवसाचे उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा नंतर राजीनामा टाकून एका रात्री परत आपल्या काकांच्या चरणावर मस्तक टेकायला आले आणि परत एकदा उपमुख्यमंत्री झाले. याचं कारण अजितदादा एक विसरले की जोपर्यंत काकांचा आशीर्वाद आणि काकांचं पाठबळ आपल्या मागे आहे तेवढीच आपली राजकीय ओळख आणि तेवढीच आपली राजकीय ताकद आहे. त्यांच्याच पक्षाचे सुनील तटकरे परत एकदा निवडून आले. अगदी शरद पवारांचा हात पाठीशी नसताना सुद्धा तटकरे निवडून आले, कारण तटकरे हे शरद पवारांच्या पक्षात आणि सोबत दीर्घकाळ असले तरीही रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची जी मोनोपॉली होती, मक्तेदारी होती, ती उचकटून टाकायला त्यांनी शरद पवारांची मदत घेतली. पण तिथली स्थानिक पातळीवरची लढाई तटकरे स्वतः लढत होते, स्वतः लढत होते. 2014ला त्याच रायगड जिल्ह्यामध्ये लोकसभेला पराभूत झालेले तटकरे 2019 मध्ये मोदींची लाट असताना सुद्धा निवडून आले, लोकसभेवर निवडून आले. आणि आता 2024 मध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत असताना त्यांनी रायगडची जागा टिकवून दाखवली, कारण शरद पवारांच्या मदतीने ते स्वतःच्या पायावर उभे राहिले. आणि अजितदादांचं राजकारण हे कायम काकांच्या कडेवर बसून झालं होतं. त्यांना काकांनी खूप संधी दिली, खूप बळ दिलं, खूप शक्ती दिली, पण तरीही काकांच्या पलीकडे जाऊन आपली ओळख आणि आपली ताकद अजितदादा कधीही निर्माण करू शकले नाही. त्यांनी कार्यकर्ता घडवला नाही, आपल्याशी एकनिष्ठ कार्यकर्ता घडवण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ दिलं तर कार्यकर्त्यांना स्वबळावर उभं केलं पाहिजे. शरद पवारांनी तटकरेंना स्वतःची मदत दिली, पण तटकरे हे स्वतःच्या पायावर उभे राहिले. तसेच अजितदादा गेल्या 3 दशकामध्ये काकांच्या मदतीने उभे राहिले असते तर त्यांना बारामतीमध्ये आपल्याच पत्नीचा लोकसभेला पराभव बघावा लागला नसता. जी काकांनी संधी दिली आहे तेव्हा आपले पाय रोवून उभे राहायचं.
लवकरात लवकर मंत्री, लवकरात लवकर काय ते उपमुख्यमंत्री, लवकरात लवकर मुख्यमंत्री होण्याची जी घाई अजितदादांना झाली होती, ते सगळं उसणं अवसान होतं. त्यातली ताकद काकांची होती आणि त्याचा परिणाम त्यांना वेगळं झाल्यानंतर भोगावा लागला. आणि लक्षात घ्या, ते तटकरे, ते प्रफुल्ल पटेल, शरद पवारांचे सगळे जवळचे सहकारी अजितदादांबरोबर आले, पण अजितदादांपाशी तेवढे नेतृत्व गुण कधीच नव्हते, कधीच नव्हते. कोणाच्या तरी छत्र छायेखाली मांडलिकासारखं राजा राहायचं, ही जी काय म्हणतात फितरत, चरित्र अजितदादांचं होतं. त्यामुळे त्यांना आता पहिला स्वयंभू पराभव बघितल्यानंतर मान खाली घालायची पाळी आलेली आहे. आत्ता जे म्हणतायत की अजितदादांना पश्चाताप झालेला आहे, तो पश्चाताप नाही, पश्चात बुद्धी आहे. पश्चात बुद्धी आहे. निर्णय आधी घ्यायचा आणि तोंडघशी पडल्यावर तसं करायला नको होतं म्हणणं, याला पश्चात बुद्धी म्हणतात. बुद्धी ही कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी वापरायची असते, पण निर्णय घ्यायचा आणि तो चूक झाला की मग माफी मागत बसायचं, याला पश्चात बुद्धी म्हणतात. कारण निर्णय हा विचारपूर्वक घ्यायचा असतो. अजितदादांनी काकांची साथ सोडून युतीकडे जायचं ठरवलं, तो त्यांचा निर्णय हा मला कधी कधी अजूनही शंका येते, त्यांचा होता की काकांनीच पाठवलं होतं, जा तू तिकडे जा पण मंत्रीपद घे. वैचारिक असण्यापेक्षा सत्तेची ऊब ही अजितदादांसाठी महत्वाची होती. काकांची नाही, अमित काकांची चालेल, अमित शहाची चालेल, मोदी काकांची चालेल, पण सत्तेची ऊब पाहिजे. असं ज्यांचं राजकारण उभेवर चालतं त्यांना पराभवाची थंडी सोसत नसते. आणि म्हणून हळूहळू करत अजितदादा परत सिल्वर ओकच्या दिशेने एक एक पाऊल टाकत निघालेले, एक एक पाऊल टाकत निघालेले. आणि मग असं वाटतं की काकांना पश्चाताप झालाय, अजितदादांना पश्चाताप झालाय की मनस्ताप झालाय. कारण तुम्हाला आठवत असेल तर देवेंद्र फडणवीसांबरोबर 2.5 दिवसाचं सरकार बनवलं. त्यानंतर मान खाली घालून काकांकडे परतलेले अजितदादा होते. त्यांना वारंवार पत्रकार विचारत होते की असं काय झालं होतं. तेव्हा अजितदादा सांगायचे की योग्य वेळ आल्यानंतर सांगेन. पण अखेरपर्यंत त्यांनी ते सांगितलं नाही. आणि जेव्हा ते राष्ट्रवादी आणि काकाची साथ सोडून निघाले, तेव्हा मग त्यांनी काकांवर तोफा टाकल्या ही कधीतरी निवृत्त होणार आहात की नाही. आम्हाला आशेला लावून खुंटीला टांगून ठेवलंय, खुंटीवरून कधीतरी खाली काढणार की नाही. ही सगळी रागाची भाषा ही महायुतीत आल्यानंतर त्यांनी हे केली, पण ते करायला सुद्धा ताकद लागते, ती त्यांच्याकडे नव्हती. आज गंमत अशी आहे की जे त्यांच्या बरोबर आले ते त्यांच्या शब्दावर विसंबून नाहीत. छगन भुजबळ असतील, तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, वळसे पाटील असतील, ही सगळी शरद पवारांनी जपली, जोपासलेली आणि वाढवलेली माणसं. पण त्यांच्यामध्ये सुद्धा जितकी हिंमत आहे निर्णय घेण्याची, ती अजितदादांकडे नाहीये. आणि म्हणूनच कुठच्याही नेत्याची खरी ताकद ही संकट काळात दिसत असते, पराभव पचवताना दिसत असते. आपले सगळे सहकारी आणि 40 आमदार 42 आमदार आपल्याला सोडून गेले, पक्षाचं नाव राहिलं नाही, पक्षाचं निवडणूक चिन्ह राहिलं नाही. अशा वेळेला सुद्धा व्याधीग्रस्त आणि वृद्धापकाळात असलेले शरद पवार डगमगले नाहीत. ही नेतृत्वाची कसोटी असते. काकांकडून शिकायचं तर ते शिकायला पाहिजे होतं. 1978 साली काँग्रेस सोडून पुलोद बनवून मुख्यमंत्री पद कोवळ्या वयात मिळवणारे शरद पवार 1980 साली
सरकार इंदिराजींनी बरखास्त केल्यानंतर यशवंतरावांच्या बरोबर काँग्रेस पक्षात परत गेले नाहीत. पुढची 6 वर्ष त्यांनी विरोधी राजकारण चालवण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षांची मोड बांधली. 80 आणि 84च्या 85 विधानसभा निवडणुका लढवल्या, लोकसभा निवडणुका लढवल्या, पराभव पचवले. 2014चा पराभव पचवला. नेतृत्वाची कसोटी तिथे लागते. फक्त जिंकतो म्हणून कोणी नेता नसतो. ज्या नेत्याला यश पचवता येतं आणि अपयश पचवता येतं त्याला नेता म्हणतात, कारण त्याच्याकडे हे सगळं पचवण्याची क्षमता असते, हिंमत असते. शरद पवारांकडे ती हिंमत होती आणि म्हणूनच काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर किंवा काँग्रेस सोडताना सुद्धा अनेक काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या सोबत राष्ट्रवादी बनवायला बाहेर पडले. विधानसभेतले, विधान परिषदेतले विरोधी नेते छगन भुजबळ, मधुकर पिचड बाहेर पडले, शरद पवारांबरोबर आले. जो नेता अपयश पचवत असेल तर त्याच्याबरोबर आपणही अपयश पचवू, पण लढू. अजितदादा जर लोकसभेच्या एका पराभवानंतर ढेपाळलेले असतील तर त्यांनी आपल्या बरोबर आलेल्या राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचाही मोठा विश्वासघात केलेला आहे. कारण आता त्यांनी परत कुठल्या तोंडाने काकांच्या किंवा शरद पवारांच्या आश्रयाला जायचं. छगन भुजबळ आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, वळसे पाटील आहेत, बरेच नेते आहेत. ते कोण, हसन मुश्रीफ आहेत, यासारखे अनेक नेते आहेत ज्यांना शरद पवारांनी वाढवलं. ते आज पुतण्याबरोबर बाहेर पडले आणि उद्या परत शरद पवारांना शरण जायचं असेल तर त्यांनी कुठल्या तोंडाने जायचं. काका पुतण्याला माफ करतात हे 2019-20 मध्ये जगाने बघितलेलं आहे. पण ते काका भुजबळांना, प्रफुल्ल पटेल, वळसे पाटील इत्यादींना माफ करतील का? विषय तो आहे मित्रांनो. अजितदादा फक्त आपल्यापुरता आणि आपल्या परिवारापुरता विचार करतायत. नेत्याने आपल्या परिवारापेक्षा आपल्या पक्षाचा आणि आपल्यासोबत झुंज देणाऱ्या सवंगड्यांचा विचार करायचा असतो. अजितदादा आज सुद्धा आपल्या पत्नीला राज्यसभेत घेऊन गेलेत. बारामतीला आपल्या जय नावाच्या मुलाला उमेदवार करायचा विचार करतायत. त्यांच्या बरोबर ज्या 40 आमदारांनी पक्ष सोडला, शरद पवारांची शत्रुत्व पत्करलं, त्यांचं काय? फक्त भाजपकडे त्या सगळ्या आमदारांसाठी सुरक्षित जागा मागायच्या. जागा वाटपामध्ये आपल्या वाट्याला किंवा या आमदारांच्या वाट्याला सुरक्षित जागा यावी किंवा मंत्रिपद मिळावीत, हा वाडगा घेऊन फिरणारा नेता नसतो. संकटकाली आपल्या सहकाऱ्यांना धीर देणारा आणि झुंजायला प्रोत्साहन देणारा नेता असतो, हिंमत देणारा नेता असतो. अजितदादा स्वतःचाच इतके डळमळलेले की ते त्यांच्या सहकाऱ्यांचं आणि पक्षाचं नेतृत्व करू शकत नाहीयेत. आणि म्हणून महायुतीत आल्यानंतर तिथून परत बाहेर पडायचं कसं, हे त्यांच्या समोर संकट झालेलं आहे. त्यांना पश्चाताप झाला म्हणण्यापेक्षा युतीत राहणं हा मनस्ताप झालेला आहे. वर्ष सव्वा वर्ष मंत्रीपद उपभोगलीत आणि आता बाहेर पडायचं तर लोकांना सांगायचं काय? कारण फक्त शरद पवार जाब विचारतील असं नाहीये, सुप्रियाताई जाब विचारतील असं नाहीये, जितेंद्र आव्हाड किंवा रोहित पवार जाब विचारतील असं नाही. सामान्य मतदार सुद्धा जाब विचारणार आहे. मग तिकडे गेला कशाला होता? तुमचेच सवंगडी तुम्हाला विचारतील की तुमचं ठीक आहे, तुम्हाला घरातल्या घरात ऍडजस्टमेंट झाली, आमचं काय? तुम्ही आम्हाला तुमच्या बरोबर बुडवून टाकलं.
आणि इथे लक्षात येतं की अजितदादा यांना पहिल्यांदा आपली खरी ताकद कळते लोकसभा निवडणुका संपल्यावर आणि विधानसभा दार ठोठावत असताना. म्हणून घर सोडणं, परिवार मोडणं याचा पश्चाताप झाला अशी जी भाषा अजितदादा बोलतायत, ते खरं तर आता इतके लोक सोबत घेतलेत, त्यांचं काय करायचं हा मनस्ताप आहे. एक गोष्ट क्लिअर आहे, त्यांना भाजपने सोबत घेतलं, त्यांची काही ती निवडणूक आयोगाची किंवा सुप्रीम कोर्टातली लढाई भाजपच्या प्रणित वकिलांनीच लढवलेली आहे. तिथे सुद्धा अजितदादा स्वबळावर लढू शकले नाहीत. त्यासाठी भाजपचा आश्रय आणि आसरा घ्यावा लागला. आता परत जर पवार साहेबांकडे जायचं असेल, काकांना शरण जायचं असेल, तर मग अजितदादांना भवितव्य काय? ते जेव्हा म्हणतात की आता खूप झालं, या निवडणुका लढवण्याचा कंटाळा आला, 65 वर्षाचा झालो, हे सगळी पश्चात बुद्धी आहे. कारण अजूनही मनात कुठेतरी आतल्या आत मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा वळवळते आहे. जशी 8-10 खासदारांमध्ये पंतप्रधान पदाचं स्वप्न बघता येत नाही असं म्हणणाऱ्या शरद पवारांच्या मनात आज सुद्धा पंतप्रधान पद हुलकावणी देत असतं. तशीच अजितदादांची अवस्था आहे. काकांच्या बाबतीत, काकांच्या अनुकरण म्हणायचं असेल तर अजितदादांनी त्या बाबतीत केलेलं आहे की आधी चूक करायची आणि मग पश्चाताप आणि मनस्ताप करत बसायचं. हे शरद पवारांनी राष्ट्रीय राजकारणात अनेकदा केलं, अजितदादांनी ते राज्याच्या राजकारणात केलं. तेव्हा आता जी पश्चातापाची भाषा आहे ती व्यवहारात मनस्तापाची भाषा आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.